मागच्या 15-20 वर्षापासून कुठल्याही प्रकारचे सुखसुविधा किंवा रस्ते यापूर्वीच्या आमदारांनी दिल्या नव्हत्या, परंतु जवळपास 56 कोटी रुपयाच्या रस्त्यांना मंजुरी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो। 26-27 या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 25 07। माननीय अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्ताव व 293 वर विरोधी पक्षाने मांडलेला मुद्दा खंडन करण्यासाठी बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल प्रथमतः आपले आभार मानतो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचे इन्फ्रामॅन असलेले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात हे महासरकार शिक्षण, रोजगार, महिला, शेती, उद्योग सर्वच विषयामध्ये अत्यंत प्रभावी व दमदार अशी कामगिरी करत आहे। विशेषतः राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हे सरकार प्रभावीपणे काम करत असताना मी ह्या सर्व मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचं सर्वांचं अभिनंदन करतो। महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावरती होत असताना माझ्या सोलापूर शहराला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भरपूर अशा सुविधा व मागण्या पूर्ण होत आहेत। विशेषतः अनेक वर्षापासून रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे। सोलापूरच्या गोव्याची विमानसेवा देखील सुरू झालेली आहे। अगदी जून जुलैच्या ऑफ पिरियड मध्ये सुद्धा भरभरून असा प्रतिसाद गोव्याच्या विमानसेवेला मिळाला। सोलापूरकरांची जी अपेक्षा होती की मुंबईला विमानसेवा सुरू झाली पाहिजे, ती सेवा मागच्या 3 महिन्यापूर्वी मिळालेली आहे। त्यालाही सोलापूरकर अतिशय चांगल्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत। विमानसेवेमुळे सोलापूर हे जगाच्या नकाशावर आल्यामुळे आज सोलापूरचा विकास खऱ्या अर्थाने होण्याला सुरुवात झालेली आहे। अनेक वर्ष सोलापुरातील तरुण जी स्वप्न पाहत होती ती म्हणजे सोलापूरला IT पार्क व्हावं। त्याचं कारण सुद्धा अध्यक्ष महोदय, जवळपास 3 लाखाहून अधिक सोलापूरचे तरुण हे पुणे असतील, हैदराबाद असतील, बेंगलोर असतील या ठिकाणच्या IT कंपनीमध्ये काम करतात। विशेषतः IT कंपनीच्या मोठ्या पदावरती काम करतात। हीच बाब माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सोलापूर शहराला IT पार्क देण्याची घोषणा केली होती आणि कालच्याच 2 दिवसापूर्वी राज्याच्या HPCने सोलापूरच्या IT पार्कला मंजुरी दिलेली आहे। यातनं मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की अनेक वर्ष जो सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग रखडला होता तो कुठेतरी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतोय। या IT पार्कच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं की आज पुण्या मुंबई सारख्या शहरात जिथं एखादा फ्लॅट घेण्यासाठी आपल्याला 50 ते 60 लाख रुपये किंवा कोटी रुपये भरावे लागतात, त्या सोलापूर शहरात आज महापालिका क्षेत्र असेल किंवा शहरापासून जवळ एकरभर जमीन एखाद्या कोटी रुपयामध्ये मिळती। यातनं आपल्याला लक्षात येईल की सोलापुरात आता IT उद्योग असेल किंवा विविध उद्योगासाठी एक चांगली संधी सोलापूरला उपलब्ध झालेली आहे। मी आजच्या या प्रस्तावाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की सोलापुरात हे कामगारांचं शहर आहे। ब्रिटिशकालीन मिल सुरू झाल्यानंतर ब्रिटिश काळात या ठिकाणी अनेक कामगारांच्या चाळी वसलेल्या आहेत। विशेषतः 14 चाळी ह्या मोठ्या आहेत। त्या 100-150 वर्षापूर्वी त्या ठिकाणी कामगार राहतात। 10,000हून अधिक कामगार राहत आहेत। आज ह्या चाळी दुमजली आहेत। 100 वर्ष या चाळींना पूर्ण झालेलं आहे। या चाळींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। ह्या चाळी आज एकदम शहराच्या मोक्याच्या जागेवरती आहेत। एकही नया रुपयाची अपेक्षा आम्हाला सरकारकडनं नाही आहे, परंतु आमची जी अडचण आहे ती या सगळ्या चाळीच्या जमिनीवरती चुकीच्या पद्धतीने बिटू लागलेला आहे। मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि बावनकुळे साहेबांना याबाबतची वस्तुस्थिती समजून सांगितलेली आहे आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की नजूलच्या धर्तीवरती किंवा सिंधी समाजाला ज्याप्रमाणे 2% आकारून हे बिटूची सवलत माफ करण्यात आलेली आहे, परंतु माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ह्या कामगारांच्या घरांचा प्रश्न असल्यामुळं आणि सरकारला कुठल्याही प्रकारची पुनर्विकासासाठी पैसे द्यायची आवश्यकता नसल्यामुळं बिटू पूर्णपणे माफ होण्यासाठी ह्या सरकारने सकारात्मक प्रयत्न करावा, मी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचबरोबर सोलापूर शहराला जे 2 उड्डाणपूल मागच्या 10 वर्षापूर्वी मंजूर झाले, स्वतः गडकरी साहेबांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं, परंतु आज खेदाने या ठिकाणी नमूद करावं लागतं आज 10 वर्ष उलटले तरी या उड्डाणपुलाचं काम सुरू होत नाहीये। त्याचं कारण म्हणजे अनेक जमिनी अद्यापपर्यंत ज्या केंद्र सरकारचे ते ताब्यात आलेली नाहीत। तर माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे
की या 9 किलोमीटरची जे उडान पूल आहे तो जवळपास 7 किलोमीटर हा माझ्या शहर मध्य मतदारसंघातनं येतो. तर जी काही प्रशासकीय जागा विशेषतः केंद्र सरकारची आहे ही जागा लवकर ताब्यात घेण्यासाठी सरकारने प्रयत्न करून उडानपुलाचं काम प्रत्यक्ष सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी आपल्या माध्यमातून करतो. सोलापूर शहराला जे अभियांत्रिकी महाविद्यालय 1966 साली मंजूर झालं होतं, परंतु त्यावेळी सोलापूरचं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात पळवण्यात आलं. अनेक वर्ष सोलापूरकर त्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहतायत, परंतु त्यात यश आलं नाही. परंतु तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उच्चतंत्री शिक्षण मंत्री असताना त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची घोषणा देखील केलेली आहे, ते मंजूर देखील झालेलं आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे याचा पाठपुरावा करतोय की जे सोलापूरचं तंत्रनिकेतन आहे त्याची जवळपास 34 एकर जागा आहे, सर्व प्रशस्त अशी इमारत आहे आणि स्टाफ सुद्धा उपलब्ध आहे. तर येणाऱ्या 26-27 या शैक्षणिक वर्षात त्या अभियांत्रिकी विद्यालयाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. विशेषतः सोलापूर शहराचा जो डीपी रोडचा प्रश्न आहे की क वर्ग आणि ड वर्ग महापालिका असलेल्या शहरातल्या डीपी रोडला बजेट नसल्यामुळं विकास कामं पूर्ण करण्यासाठी अडचण येतात. तर महाराष्ट्र शासनाने एक डीपी रोडसाठी विशेष अशी योजना आणावी जेणेकरून 12 मीटरपेक्षा जास्त रस्त्यांचा त्यात समाविष्ट करून हे रस्ते विकास होणं गरजेचे आहेत. जर डीपी रस्ते मंजूर झाले तर मला वाटतं सर संपवतो, डीपी रस्ते जर मंजूर झाले तर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होऊन त्यातनं महापालिकेला देखील उत्पन्न उपलब्ध होणार आहे. अध्यक्ष महोदय, सोलापूर शहराला 100 इलेक्ट्रिकल बसेस देखील मंजूर झालेले आहेत. आज त्या इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होत आलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण हे बस सोलापूर शहराला प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून द्यावेत. आज सभागृहात या ठिकाणी मंत्री नितेश राणे साहेब उपस्थित असल्यामुळे एक मुद्दा अध्यक्ष महोदय मी आवर्जून या ठिकाणी मांडतो की गोरक्षणासाठी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करताय. वारंवार जे लोक गो तस्करी करतात त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी हे शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला आहे. परंतु सोलापूर शहर हे सीमावर्ती भाग असल्यामुळे या ठिकाणी अजून सुद्धा गो तस्करी मोठ्या प्रमाणावरती सुरू असती. तर ज्या ठिकाणी जे वाहनं एक पेक्षा अधिक वेळा गो तस्करीमध्ये आढळून येतील अशा वाहनांवरती स्क्रॅप करण्याची तरतूद ह्या सरकारने करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. विशेषतः राणे साहेबांनी यात लक्ष घालावे मी अशी विनंती करतो. माझ्या अक्कलकोट रोड MIDC ला मागच्या 15-20 वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा किंवा रस्ते यापूर्वीच्या आमदारांनी दिल्या नव्हत्या, परंतु जवळपास 56 कोटी रुपयाच्या रस्त्यांना मंजुरी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. व 293 या शेतीच्या विषयावर बोलताना मला विशेषतः पालकमंत्र्यांचं मनापासून एक प्रसंगी हेलिकॉप्टर बोलवून त्यांना पुनर्वसन करण्याचं, त्यांना हलवण्याचं काम या सरकारने केलं. ऐन दिवाळीच्या तोंडावरती जे भरभरून अशी मदत शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मिळाली, विशेषतः पूर्ण दिवाळीचा फराळ असेल, महिनाभराचं धान्य असेल. आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी तर महिलांना साडी चोळीचा सन्मान केला, पण पुरुषांना पूर्ण पोषक असं लोकांना आपलंसं वाटणार हे प्रभावी सरकार यांनी काम केलेलं आहे. अनेक जे विषय या ठिकाणी मी आज मांडलेले आहेत ते येणाऱ्या काळात सरकारच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.